पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी आजचा अंतिम दिवस आहे। या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्याशिवाय 5 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत। मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर तसेच बार्शीचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे हे दोन्ही उमेदवार आपला अर्ज माघारी घेणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज असून काल आमदार उत्तम जानकर यांच्या निवासस्थानी शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख आणि अपक्ष उमेदवार रमेश बारसकर यांची बैठकही पार पडल्याची चर्चा आहे। रमेश बारसकर हे निवडणूक लढवण्याबाबत ठाम असल्याचं म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हेही या विधान परिषद निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह झाले आहेत। त्यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी संपर्क साधल्याचं समजतंय। तर कुर्डवाडी नगरपालिकेचे नगरसेवक व शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। ते आज काय निर्णय घेतात याकडे माढा तालुक्याचं लक्ष लागलं आहे। आता अर्ज माघारीसाठी आज गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे। सोलापूरची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी अथवा बहुरंगी स्वरूप धारण करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। पंढरपूर नगरपालिकेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 11 नगरसेवक आहेत, तर जिल्हा परिषदेचे 5 सदस्य राष्ट्रवादी आघाडी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आहेत। एप्रिल महिन्यात भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। मात्र तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील काही नगरसेवक शिवसेना प्रवेशापासून दूर राहिले होते। तर या विधान परिषद निवडणुकीत विरोधी आघाडीकडून वसंत देशमुख यांच्या उमेदवारीबाबत एकमत झाल्यास आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद सदस्यांचे पाठबळ तर मिळणारच आहे। त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांचे देखील पाठबळ वसंत देशमुख यांना मिळू शकतं अशी शक्यता आहे।